तिथं कसं झालं, तिथं टायमिंग टू टायमिंग जावं लागणार. हा. तिथं कसं आहे, समजा आपलं आता सकाळी 6 ते 7 झाले तरी काही टेन्शन नाही ना आपल्याला. तिथं आलो 7ला समजा झालं हा. तर शेण आपण मागं वळून ठेवू शकतो, काही टाकावं तसं काय नाही. दारा काढायच्या नंतर शेण टाकलं, वैरण टाकली, शेण काढलं तरी चालतंय या. होय. म्हणजे कुणाला आपण बांधील नाही. टायमिंग टू टायमिंग व्यवस्थित वेळापत्रक दररोज टायमिंग टू टायमिंग केलं पाहिजे. नाहीतर आज 6ला आला, उद्या 7ला आला असं केलं की नंतर गायांचा मेंटेनन्स वाढणार. मग तुम्हाला आज दूध कमी देणार, उद्या जास्त देणार. त्यामुळे गाई पालन परवडत नाही शेतकरी. नाही तर दुसरा सांगतोय म्हणून करायचं, मग नंतर परवडत नाही म्हणून बंद करायचं, असं काय नाही. आपण स्वतः बघायचा, अनुभव घ्यायचा आणि एकच लक्ष दिलं पाहिजे की गाय पाणी कशी जास्त पिईल. आपल्या इथं कसं होतंय, काय काय वला चारा तर नुसतं मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा तरुण शेतकऱ्याची गोष्ट दाखवणार आहे की ज्याने एका गायपासून सुरुवात करून आज स्वतःचा गाय पालन व्यवसाय उभा केलेला आहे. तर मित्रांनो, त्याचा संघर्ष, कष्ट आणि यश हे खूप पाहण्यासारखं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण इथला प्रत्येक शब्द तुम्हाला काहीतरी शिकवून जाणार आहे. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर सुरुवातीला आपण आपला परिचय करून घ्या. आपला परिचय. माझं नाव संकेत विजय जाधव, राहणार दुसरे, तालुका कराड, जिल्हा सातारा. बरं. आता अचानक म्हणजे तुमच्या डोक्यात कसं आलं की आपण गाय व्यवसाय करावा? आता कसं झालंय, मी बाहेर पण नोकरी केली 2-3 ठिकाणी. पुण्याला केली एक, पण तिथं कसं होतंय, आपल्या परवडणं तिथं पण पगार कमी, नंतर खर्च जास्त व्हायला लागला. मग नंतर म्हणलं इथं आपला गावात काहीतरी व्यवसाय करावा, म्हणून या व्यवसायाकडे वळ. बरोबर. कशी किती गाय सुरुवातीला होत्या तुमच्या? पहिल्यांदा आपण एकच गाय होते. पहिले एक गाय आणि 2 म्हशी होत्या. नंतर म्हशी आपण काय परवडना त्या शेवटी त्यांचा भाकर काढलेच कमी राहायला, म्हणून त्या परवडना, म्हणून आपण गायींच्याकडे वळलो. म्हणजे म्हशीपेक्षा गाय फायद्याची? हा, गायी फायद्याची आहे, फक्त 20+25+ पाहिजेत गायी फक्त. त्याच्या आतली गायी 25 लिटरच्या दूध दिलं पाहिजे, दूध फक्त दिलं पाहिजे गाय. आता तुमचा महत्वाचा पार्ट म्हणजे चाऱ्याचं नियोजन कसं असतं? चाऱ्याचं नियोजन म्हणजे आपण जास्त करून मुरघासवर लक्ष दिले. म्हणजे आपलं उन्हाळ्यात मुरघास आपण जास्त करून करतो. चाऱ्याचं नियोजन उन्हाळ्यातच कमी पडतं जास्त करून शेतकऱ्याचं. त्यामुळे आपण लक्ष जास्त करून मुरघासवर दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे 100% मुरघास वापरता का हिरवा नाही, मिक्स? दोन्ही मिक्सिंग करून, म्हणजे आपली कुट्टी पण आणि मुरघास मिक्स करून, दोन्ही मिक्सिंग करून. म्हणजे चारा विकत घेता बाहेर का घरातच असतो सगळा? नाही, चारा सगळा शेतातला आपल्या. शेतातला स्वतःचा चारा. बरोबर. तर विकत चारा घेऊन जर व्यवसाय करायचा म्हणलं तर परवडणार का शेतकऱ्याला? परवडणार, फक्त ते नंतर कालवाडी पाळू शकत नाहीत मग ते. मग सगळे कालवाडीला 6-7 लिटर दूध गेले तर मग काय हातात राहणार शेतकऱ्याच्या? हो, बरोबर आहे. आता तुमचा गोठ्यातलं म्हणजे कष्ट असते. तुमचा दिवसाचा दिनक्रम कसा असतो गोठ्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत? सकाळी बघा 6ला आम्ही येतो. 6ला शेण पाणी झालं की खाद्य दावायचं. खाद्य झाले की दारा काढले की वैरण झाले की संध्याकाळीच वैरण. संध्याकाळी पण 6ला 2च टाइम वैरण. 2 टाइम वैरण, 2 टाइम खाद्य. म्हणजे जे शेतकरी आता दिवसभर वैरण टाकत असते, त्याची 1-2 गाय असते, त्यांना काय सांगतील? वैरण सारखी सारखी टाकल्याने दूध काय गाय देत नाही. जेवढं जास्त रवत होईल तेवढी फॅट एसएनएफ म्हणा दूध वाढीसाठी चांगला आहे. फक्त शेतकऱ्यांनी एकच लक्ष दिलं पाहिजे की गाय पाणी कशी जास्त पिईल, याकडे लक्ष फक्त दिलं पाहिजे. काय केलं पाहिजे त्यासाठी? पाणी जास्त पिण्यासाठी काय मिनरल मिक्सचर, वाळका चारा, वाला चारा व्यवस्थित पाहिजे जरा, नंतर मीठ पाहिजे म्हणा, सोडा, अशाकडे लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांनी महत्वाचं. तर आपण जर बेंगलोर साईडला गेलो तर तिथं म्हणजे वाळक्या चाऱ्यावर भर दिलेला असतो जास्त. तर गाय पालनामध्ये वाळक्या चाऱ्याचं महत्व काय आहे? वाळक्या चाऱ्याने काय होतंय, स्वतःला राळ तयार करायला लागते ना, त्यामुळे जनावर पाणी जास्त प्यायला बघतं, त्यामुळे दूध उत्पन्नात वाढ होते जनावरांची. त्यामुळे वाळका चारा हे महत्वाचाच आहे. आपल्या इथं कसं होतंय, काय काय वला चारा नुसता घालतात, वाळका चारा हे पाहिजे. हो, बरोबर. म्हणजे वाळक्या चाऱ्याचं सुद्धा खूप महत्व आहे. खूप महत्व आहे, वाल्या चाऱ्यापेक्षा खूप महत्व आहे वाळक्या चाऱ्याचं. आता तुमचा चाऱ्याला खर्च किती जातो? तर तुम्ही म्हटला मुरघास तयार करतो, तर टोटल खर्च चाऱ्यावर किती, महिन्याचा तरी खर्च किती जातो? टोटल बघा, आपण खाद्य तरी निम्म्याला निम्मे आपल्याला पैसे राहते, काय अडचण येत नाही. एका गाईला निम्म्याला निम्मे पैसे आपल्याला राहते. बरोबर. म्हणजे घरचा चारा असल्यामुळे तुम्हाला 50% तर राहते. विकत चारा म्हणले तर मग पैसे मग त्या शेतकऱ्याला
किती 40 नाही तर 35% पैसे राहणार त्यात. म्हणजे घरचा चारा घरचा असल्यामुळे चारा तुम्हाला असल्यामुळे 50% राहते. त्यामुळे कसं होतंय खाद्याचं प्रमाण कमी होते ना, घरचा हा. चारा चांगला असल्यामुळे. हा नाही तर खाद्याचं प्रमाण वाढणार मग असं होतं. हा हा. खाद्य सध्या काय काय वापरताय? खाद्य आता बघा सिग्माचं मॅच चालू आहे हा. आणि गोळी आणि गहू भुसा. हा हा. तर एका गाईचा उत्पन्न सध्या म्हणजे सांगू शकता का तुम्ही? एका गाईचा खर्च आणि उत्पन्न किती होतं? एक 20 लिटर दूध देणारी गाय आहे. हा. तर तुमच्या गोट्यावर असेल तिचं दिवसाचा खर्च आणि तिचा उत्पन्न. दिवसाची गाय खर्च असली तर त्या लिटर प्रमाणे आपण खाद्य चारतो तिला. हा. समजा आता गाभण गेली तर कमी खाद्य करायला लागते. हा. आज कमी खाद्य करून किती लिटर दूध देत्या, हा. उद्या कमी करून किती लिटर देत्या का तेवढी देत्या, हा. मग त्याप्रमाणे आपण ठरवतो त्याच्या हा हा. म्हणजे ज्याप्रमाणे दूध दूध असेल देईल त्याप्रमाणे आपण खाद्य द्यायचं. खाद्य द्यायचं. म्हणजे आपल्याला पण निम्मे पैसे राहतात हा. आणि त्यासनी पण म्हणजे प्रमाणात दिलं पाहिजे. जी काय प्रमाणात आहे दिलं ती पाहिजे. प्रमाणात दिलं पाहिजे. आता मगाशी तुम्ही म्हणला की म्हणजे नोकरी सोडून तुम्ही व्यवसाय केलाय. तर म्हणजे नोकरी आणि ह्या धंद्यात तुम्हाला काय फरक जाणवला? म्हणजे तिकडचं जीवन आणि हे आपलं काय पालनातलं म्हणजे शेतकऱ्याचं जीवन. तिथं कसं झालं, तिथं टायमिंग टू टायमिंग जावं लागणार. हा. तिथं कसं आहे, समजा आपलं आता सकाळी 6 ते 7 झाले तरी काही टेन्शन नाही ना आपल्याला. तिथं आलो 7 ला समजा झालं तर शेण आपण मागं वळून ठेवू शकतो. काही टाकावं असं काय नाही. दारा काढायच्या नंतर शेण टाकलं, वैरण टाकली, शेण काढलं तरी चालतं या. म्हणजे कुणाला आपण बांधील नाही. त्यामुळे हे महत्वाचं आहे आपल्याला. तिथं गेले की आपण बांधील राहिलो असा व्यवसाय. त्यामुळे या व्यवसायात परवडते. म्हणजे आपण स्वतः मालक आहे. स्वतः मालक आहे. कधी पण या कधी पण जावा, आपण स्वतःचा मालक. आता गाय व्यवसाय फायद्यात येण्यासाठी कुठलं मुद्दा लक्षात ठेवलं पाहिजे? कसं पद्धतीने व्यवसाय केला पाहिजे? गाय पालन परवडण्यासाठी महत्वाचा हा. टायमिंग टू टायमिंग व्यवस्थित वेळापत्रक दररोज टायमिंग टू टायमिंग केलं पाहिजे. नाहीतर आज 6 ला आला उद्या 7 ला आला असं केलं की नंतर गायांचा मेंटेनन्स वाढणार. मग तुम्हाला आज दूध कमी देणार, उद्या जास्त देणार. त्यामुळे गाय पालन परवडत नाही शेतकऱ्यांनी. त्यामुळे शेतकरी म्हणतात की गाय पालन परवडत नाही. टायमिंग टू टायमिंग केले की गाय पालन परवडत. म्हणजे टायमिंग टू टायमिंग महत्वाचं टायमिंग सगळं पाहिजे. त्यासनी समजा धार काढली की व्यवस्थित चारा पाहिजे त्याच टायमिंगला. नंतर पाणी त्या टायमिंगला पाहिजे. म्हणजे टाइम टू टाइम सगळं जर केलं तर व्यवसाय फायद्याच आहे. हो, सगळं टाइम टू टाइम केलं तर व्यवस्थित होतं. कसं होतंय, जनावर आजारी पडत नाही ना टाइम टू टाइम केलं तर. समजा मास्टायसिस होत नाही जनावराला, असले आजार होत नाहीत ना. व्यवस्थित टाइम टू टाइम स्वच्छता ठेवली तर असले आजार होत नाही. तर सगळ्यात जास्त खर्च हा अशाच आजारासनी होतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी हा धंदा परवडत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी ही काळजी फक्त घेतली पाहिजे. म्हणजे टायमिंग महत्वाचं आहे. महत्वाचं टायमिंग आहे व्यवस्थित. टाइम टू टाइम सगळं केलं पाहिजे. जे नुकसान होणार आहे ते होणार नाही. होणार नाही. ते काय ताप बीप हे सर्व आजार काय ते नैसर्गिक आहे. ते काय आपण काय टाळू शकत नाही. पण जे मस्टॅट बिस्टॅट होतंय ते फक्त टाळलं पाहिजे जनावर. बरोबर. म्हणजे त्वचेचे आजार होतात, काय होतात ते आपण स्वच्छता ठेवली तर ते होत नाहीत. एवढं फक्त काळजी घेतली पाहिजे. बरोबर. आता सध्या किती गाय आहेत गोठ्यात तुमच्या? आता सगळ्या मिळून 10 गाय आहेत, 4 कालवडी आणि 6 दुधाळू गाय. बरोबर. कुठल्या जातीच्या गाय सध्या तुम्ही? सगळे आता बघा याचे 75 आणि आपले जर्सी 100 मधले गाय आहेत. याचे 75% आणि जर्सी 100. जर्सी 100%. तर काय म्हणजे प्युअर ब्रीड कडे वळतात शेतकरी. पण तुम्ही जर्सी आणि 75% याच्या पाळलेलं म्हणजे त्याचं कारण काय? त्याचं कारण कसं आहे, आपलं कमी चाऱ्यात जास्त उत्पादन देते ते पण. म्हणजे त्याने थोडा खर्च पण कमी आहे आणि मेंटेनन्स पण कमी आहे त्या गायची. म्हणजे आपली ताकद क्षमता जास्त आहे त्यांच्यात. म्हणजे रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे त्यांच्यात. म्हणून तुम्ही म्हणजे जे आजारावर जे खर्च होणार आहे ते आपण कमी केला यार. आणि आपल्या क्लायमेट वातावरणात जर्सी गाय सूट होते आपल्या तिथे. बरोबर. चालते. आणि जर आता आजारावर लसीकरण आलं, लसीकरण करता का तुम्ही टायमिंगवर? हो, लसीकरण टायमिंग टू टायमिंग करतो. नंतर दंताची गोळी टायमिंग टू टायमिंग वेली की नंतर गाभण गेली की 6 महिन्यानं टायमिंग टू टायमिंग लसीकरण करतो. टाइम टू टाइम टायमिंग टू टायमिंग लसीकरण. कुठलं लसीकरण केलंय का? आता लाळीची केलेत, सगळे केलेत ते. बरोबर. आता सध्या काय शेतकरी म्हणतात की आम्हाला कालवड परवडत नाही. पण आता विषय असा आहे की ब्रीडिंग ही काळाची गरज आहे. मग पण काय शेतकऱ्यांना कालवड संगोपन परवडत नाही. त्याच्यावर काय सांगशील? कालवड संगोपन परवडते. फक्त कसं आहे, तुम्ही आता समजा तुमच्या 5 गाय आहेत,
त्यात 2 कालवडी सांभाळायला काय अवघड नाही. हो. समजा 25+ गायी असली तर 2 कालवडीसनी काय असं काय एवढं काही लागत नाही, 25+ असले तर गाय. हो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सगळं ब्रीडिंग वर पण लक्ष केलं पाहिजे, कारण बाहेर नानाची गाय म्हणली तर 1,00,000 सव्वा लाखाची आपल्याला परवडत नाही. त्यामुळे आपण ब्रीडिंग वर चांगलं लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांनी. म्हणजे 5 गाय म्हणजे जर 2 कालवडी सांभाळल्या हा सांभाळ आणि जी आपली गाय आहे ती जर 25+ असली असले तर ब्रीडिंग वर काम करायला काय सुद्धा काय सुद्धा हरकत नाही. 25 लिटर मधले म्हणते मी, समजा 5 लिटर दूध त्या कालवडाला गेलं तर 20 लिटरचा तर तुम्हाला फायदा होतोय ना. हो बरोबर ठीक आहे. आणि जी आता तरुण मुलं आपल्यासारखी जी ह्या व्यवसायात उतरतील त्यांना काय सल्ला दिसला, कशा पद्धतीने त्यांनी केला पाहिजे? आणि महत्वाचा मुद्दा, नोकरी सोडून जी ह्या व्यवसायात येणार आहे मग त्यांना काय सांगतात तुम्ही? त्यांना मी फक्त एकच सांगेन, हा. स्वतःच्या मर्जीनं, म्हणजे आज गायला काय केलं की काय फरक पडतोय, उद्या ही केलं की काय फरक पडतोय, त्याचं फक्त नियोजन करावं आणि मग दूध व्यवसाय चालू करावा. नाही तर दुसरा सांगतोय म्हणून करायचं, मग नंतर परवडत नाही म्हणून बंद करायचं, असं काय नाही. आपण स्वतः बघायचा, अनुभव घ्यायचा आणि मग काय असेल ते करायचं. स्वतःच्या अनुभवातून शिकत जायचं. मग त्यात आपल्याला परवडते असं. बरोबर. म्हणजे नवीन जी लोक चालू करते त्याला सल्ला देणारी भरपूर असते, पण जे आपल्याला अनुभवातून शिकत गेलं पाहिजे. हो. तर मित्रांनो, या शेतकऱ्याची मेहनत, गाय सांभाळण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या पद्धतीच्या मुलाखत पाहायला आवडेल. आणि मी महाराष्ट्रभर फिरून तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवणार आहे. तर मित्रांनो, तुमचा एक लाईक आणि कमेंट मला ऊर्जा देऊन जाईल. त्यासाठी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.